हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ना आता मी रताळे आणि बटाटे हे उकडायला ठेवले होते. म्हटलं उकडूस्तोवर आपली देवपूजा होईल म्हणून बटाटे लावले कुकरमध्ये आणि इकडे देवपूजा करायला घेतली. देवपूजेमध्ये आहे ना आज म्हटलं मस्त देवांना पंचामृताने अंघोळ घालूया. आणि छान असा अगोदर दिवा लावून घेतला. त्यानंतर आहे ना सगळ्या देवांना ताटामध्ये मांडून घेतलं आणि हे ताट आहे ना खूप छोटं असल्यामुळे सगळे देवांना खूप गर्दी होते. त्यामुळं मी पंचामृतामध्ये जेव्हा अंघोळ घालायची होती ना त्यावेळेस मोठं स्टीलचं ताट घेतलं आणि त्याच्यामध्ये छान असे ठेवून घेतलात मोकळे मोकळे आणि सगळ्या देवांवर पंचामृत घालून घेतलं आणि पंचामृत घालून आहे ना सगळ्या देवांनी देवांना असं हाताने सगळ्यांनी चोळून घेतलं. आणि चोळून घेतल्याने काय होतं, आपण नेहमी नेहमी हळदी कुंकू जे देवांना लावतो ना तर देवांच्या अंगावर ते चिकटून बसतं व्यवस्थित. तर रोज पाण्याने धुतो पण ते एवढं निघत नाही. जर आहे ना असं खूप देवांच्या अंगावर असं कुंकवाचं ते साठलेलं असलं ना तर पंचामृताने अंघोळ घालायची आणि असं दोन्ही हाताने छान रगडून रगडून धुवून काढायचं. म्हणजे देव पण खूप छान चमकतात आणि जर काही हळदी कुंकू त्यांच्या अंगावरती अडकलेलं असेल तर ते पण निघून जातं. तर छान असं मी इथं पंचामृतानं ना सगळे देवांना असं छान चोळून घेतलं. मग नंतर परत एकदा पाणी घालून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतले देव आणि जागेवर ठेवून दिले. आणि आज आषाढी एकादशी आहे ना तर घरामध्ये लहानांपासून तर मोठ्यापर्यंत आज सगळेजण ही एकादशीचा उपवास करतात. कारण आहे ना असं म्हणतात की ही एकच एकादशी जर धरली ना तर सर्व एकादशीचं पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून ही एकादशी सगळे धरतात. आणि आजची जी एक आषाढी एकादशी आहे ना तर मला वाटतं हे सगळेच महाराष्ट्रामध्ये सगळेच लोक हा उपवास करतात. आणि आषाढी एकादशी आहे ना जसं एखादा मोठा सण असल्यासारखे सगळेजण साजरी करतात. आणि आहे ना पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्याची सगळ्यांनाच खूप इच्छा असते पण आता सगळेच जण जाऊ शकत नाही. तर आहे ना प्रत्येकजण आपल्या गावातील मंदिरामध्ये जिथं जिथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे ना तिथं जाऊन का होईना दर्शन घेऊन येतात आणि देवांना हेच म्हणतात की मलाही तुझ्या पंढरीला बोलव. कारण आहे ना पंढरपूरची वारी म्हटलं ना तर एवढ्या लोकांना पंढरीच्या वारी जाण्यामध्ये उत्साह असतो. तो शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. आणि भगवंताची स्तुती किती केली ना तर संपणार नाही. चला तर मग अशा पद्धतीने मी छान पूजा करून घेतली आणि जेवढी माझ्याच्याने होईल ना तेवढी मी पूजा केली. कारण पूजा म्हणजे घंटा घंटा बसून देवासमोर पूजा करणं यालाच पूजा म्हणत नाही. पण आपल्या कामामधून वेळात वेळ काढूनही ना देवासमोर 2 मिनटं डोळे झाकून जरी तुम्ही बसला ना त्याला पण देवाची भक्ती. ज्या दिवशी उपवास असला ना त्या दिवशी जेवणापेक्षाही जास्त काम असतं. कारण जेवण तरी आपण पटापट बनतं आणि मोकळे होतो. पण उपवासाच्या दिवशी आहे ना कितीही तुम्ही खायला बनवावं पण आहे ना पोट काही भरतच नाही. लहान मुलांचं तर अजिबातच भरत नाही. तर मग मी इकडे ना साबुदाणा करायला घेतला होता आणि जे उकडलेले बटाटे आणि रताळे होते ना ते मी साईडला काढून घेतले. आणि जे उकडलेले बटाटे आणि रताळे आहे ना रताळ्याचं मी थोडंसं गोड हलवासारखं किंवा खिरीसारखं असं थोडंसं बनवून आणि आता जो घेतला आहे ना मी साबुदाणा करायला घेतलं आहे तर मी बटाटे हे ना छान असे कट करून घेतले छोटे छोटे आणि कढाईमध्ये तूप टाकून आहे ना त्याला मस्त परतून घेऊ आपण. आणि शेंगदाणे साईडला भाजून ठेवलेले आहेत. शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे मिक्सरमधून आहे ना बारीक करून घेतलं आणि बटाटे इकडं कढईमध्ये टाकले मी परतायला. त्या बटाट्यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं आणि छान असे परतू द्यायचे नरम होऊस्तोवर. आता उकडलेले बटाटे मी याच्यात घातले नाही कारण उकडलेल्या बटाट्याचे आहे ना मी नंतर वडे बनवणार आहेत म्हणून ते मी साईडला ठेवले. पण आता सकाळी आहे ना सकाळच्यासाठी मी काय केलं साबुदाणा बनवला त्यामुळं मी आहे ना कच्चेच बटाटे साबुदाण्यामध्ये घातले छोटे छोटे बारीक काप करून आणि नंतर तुपामध्ये थोडेसे परतवले ना तर ते लगेच नरम होतात. जास्त वेळ लागत नाही त्याला. त्यामुळं मी आहे ना इथं बटाटे घातले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि बटाटे उकडत होते ना तोपर्यंत मी जे रताळे आणि बटाटे मी उकडलेले होते ना त्याचं मी साल काढून घेत होते. आणि आहे ना जे कढईत घातलेले बटाटे होते ना त्याला थोडंसं दाबून बघायचं. थोडे नरम झाले की लगेच त्याच्यामध्ये आहे ना
हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं जे कूट आपण एकत्र बनवलेला होता ना, तो घातला आणि साबुदाणा घातला आणि छान असं परतू दिलं. जर साबुदाणा आहे ना रात्री भिजत घातला ना, तर तो खूप छान भिजतो आणि एकदम फुगतो चांगला. आणि जर तुम्ही सकाळी साबुदाणा भिजत घातला ना, तो चांगला भिजत नाही. त्याच्यामुळं साबुदाणा भिजत घालताना आहे ना, कधी पण रात्रीच तो भिजत घालायचा आणि सकाळी करायला घ्यायचा. आता इथं मी आहे ना, थोडंसं वरतून तूप घातलं, कारण की थोडं मला असं कमी तूप वाटल्यासारखं. वरतून मी आणखीन थोडंसं तूप घातलं आणि तुम्हाला जर अशी मोकळी सळसळीत उसळ करायची असले ना, तर त्याच्यामध्ये ना तुम्ही शेंगदाणे जास्त घाला, म्हणजे कसं ती उसळ आहे ना मोकळी सळसळीत होते. आणि त्याच्यावर आहे ना थोडा वेळ झाकण ठेवायचं, म्हणजे ना त्याच्या आतमध्ये जी वाफ तयार होते ना, त्या वाफेवर पण छान फुगतो तो. त्याच्यामुळं त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि छान असं खालीवर खालीवर परतून काढायचं, जेणेकरून आहे ना साबुदाणा खाली चिकटणार पण नाही आणि छान शिजेल पण. तर इकडे थोडेसे आहे ना मी बटाट्याचे चिप्स आहे ना तळायला घेतले होते. तर याच्यामध्ये आहे ना मी शेंगदाण्याचं तेल घालून त्याच्यामध्ये बटाट्याचे चिप्स तळून घेतले आणि काही साबुदाण्याच्या पापड्या होत्या ना, त्या पापड्या पण मी काढून घेतल्या आणि सकाळच्यासाठी सगळ्यांना हेच खायला दिलं आणि त्याच्यासोबत दही पण होतं. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथेच संपूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. भेटूया आपण परत अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.